गणपती दरवर्षी आमच्याकडे बसतो. गौरी गणपती बरोबर गणपतीचं विसर्जन होतं आणि खूप धमाल करत मी गणेशोत्सव साजरा करते. माझे बाबा आमच्या फॅमिलीतले सगळ्यात मोठे, म्हणजे भावांमध्ये सगळ्यात मोठे, त्यामुळे आमच्याच घरी गणपती बसतात आणि माझे सगळे, मला 2 काका आणि 2 आत्या, म्हणजे बऱ्यापैकी मोठी फॅमिली आहे आमची. सगळी फॅमिली आमच्याकडे आलेली असते. सकाळ दुपार संध्याकाळ मोदक सगळेजण भांडाभांडी करून खात असतात. वेगवेगळी पक्वानं बनत असतात. म्हणजे थोडक्यात सणाचा, अर्थातच सण असल्यामुळे सगळं घर एकत्र येतं आणि 2-3च असे ओकेजन्स असतात की जेव्हा अख्खं घर एकत्र येतं. एक म्हणजे गणपती, दुसरं म्हणजे दिवाळी आणि दसरा वगैरे. सो त्या काही ठराविक ओकेजन्सपैकी गणपती एक असल्यामुळे खूप मजा येते. सगळे भाऊ आम्ही बरेच महिने एकमेकांना भेटत नसतो. प्रत्येकजण स्वतःच्या कामामध्ये बिझी असतं. सगळ्या गणपतीमुळे सगळे जण एकत्र येतात, दंगामस्ती करतो. वर्षभरात काय काय चालू आहे, काय काय केलं, याचं काय चालू आहे, त्याचं काय चालू आहे, या सगळ्या गोष्टींची देवाणघेवाण होते आणि एकंदर खूप धमाल करत आणि दंगा करत आम्ही गणपती साजरा करतो. गणपतीच्या माझ्या स्पेशल अशा खूप आठवणी आहेत. एखादी सांगणं अवघड आहे, पण मला आठवत आहे की जेव्हा गणपती बघायला आता तुम्ही मित्रमैत्रिणींबरोबर जाऊ शकता, अशी जेव्हा आपल्या घरातून एक परवानगी मिळते, कारण दरवर्षी गणपतीत नाही जायचं मग बाहेर, असं घरातून कायम असतं की हरवाल, काही झालं, काही केलं, लोक चांगली नसतात रस्त्यावरती. तर त्यावर्षी मी म्हणजे 12वी मध्ये का FY मध्ये निंबाळकर तालीम, पुण्यातला गणपती आहे, तिकडे नाचायला गेले होते रात्री गणपती विसर्जनाच्या दिवशी. आणि ढोल ताशे पूर्ण. आणि त्यावेळेला माझ्या शाळेपासूनच्या जुन्या मैत्रिणी सगळेजण आम्ही तिकडे अचानक सगळे असे नाचता एकमेकांना भेटले. आणि तेव्हा कित्येक वर्षानंतर, म्हणजे 4-5 वर्षानंतर सुद्धा भेटणारे मित्रमैत्रिणी होते. तिकडे आम्ही भेटलो, तिकडे आमची रियुनियन झाली आणि आम्ही तिकडून परत बाहेर गेलो. आम्ही हॉटेलमध्ये गेलो, आम्ही खाल्लं. त्याच्यानंतर आम्ही ठरवलं की आज नाईट आऊट करायचा. मग आम्ही वेगवेगळ्या गणपतीच्या मिरवणुका पाहत एकत्र, ती अख्खी रात्र आम्ही एकत्र घालवली होती. खूप वर्षानंतर भेटल्यामुळे काय चालू आहे, कसं काय चालू आहे, हिचं काय चालू आहे, तिचं लग्नच झालं होतं वगैरे, आम्ही सगळेजण शॉक्ड, अशी खूप मजा केली. पण तो गणपती माझ्या आठवणीतला गणपती आहे, कारण आपले जवळचे अनेक वर्ष न भेटलेले लोक भेटल्यानंतर जी मजा येते किंवा जी फिलिंग्स असतात ती सगळी मला त्या गणपतीत अनुभवायला मिळाली. आणि सेलिब्रिटी म्हणून हो, अर्थातच आता थोडा प्रॉब्लेम येतो. मागच्या वर्षी मी जाऊन नाचण्याचा प्रयत्न केला, पण मी पकडले गेले आणि त्याच्यानंतर गराडा पडल्यानंतर माझी पळताभुई थोडी झाली होती. मी आईकडून स्कार्फ फोडून घेऊन ती ओढणी अशी बांधून धावत घरी आले. आमच्या घराच्या पाठीमागूनच, पाठीमागच्याच लेन इज लक्ष्मी रोड, कुंडेकर रोड, लक्ष्मी रोड. त्यामुळे हार्डली एक चौक पळत मी वर आले होते. मी काहीतरी खूप खराब कपडे, की गणपतीत मिरवणुकीमध्ये काय चांगले कपडे घालून द्यायचे म्हणून काहीतरी 3/4 वगैरे घालून गेले होते. तर ओळखलं मला आणि तुळशीबागेच्या गणपतीच्या इथे मला वरच चढवलं आरती करायला आणि मला इतकी लाज वाटली होती. म्हटलं माझे कपडे प्रॉपर नाही आहेत, काहीतरी कुठला तरी टी-शर्ट आणि हे ते घालून मी आरती करत होते आणि त्याच्यानंतर गराडा पडला. सो ती खूप धमाल आठवण होती. म्हणजे आधी जशी मी मोकळेपणाने डान्स नाचू शकायचे, तसं काही आता मिरवणुकीमध्ये पॉसिबल होत नाही, पण तरी मजा येते. म्हणजे त्यातल्या त्या चेहरा लपवून आम्ही नाचायला जातो आणि ती मजा करतो. यावर्षी गणपतीचे माझे प्लॅन्स 2 महिने आधी खूप होते, पण आता एकंदर असं दिसतंय की त्यातले बरेच मला ड्रॉप करावे लागणार आहे, कारण कुंकूचं हेवी शूटिंग शेड्यूल लागलंय. पण तरी गणपती बसण्याच्या दिवशी मी घरी आहे. आम्ही एकत्र मी यावेळेला काय काय बनवायचं आहे याची मी लिस्ट आईकडे दिलेली आहे, की बाबा रे काय मोदकातलं सारण मी बनवून दे. सोप्या गोष्टी मी माझ्याकडे जबाबदारी लावून घेतली, कारण आमच्या सगळ्या घरच्यांचं असं म्हणणं असं की तू काहीच करत नाहीस, तू येतेस आणि तू लगेच निघून जातेस म्हणून. तर यावर्षी थोडं काम करायचं ठरवलं आहे मी. पण गणपती बघण्याची जी मजा असते की वेगवेगळ्या मंडळांमध्ये जाऊन देखावे, तर ते यावर्षी माझे कदाचित मिस होतील, ते मला नाही करता येणार. पण मग त्याच्यासाठी सकाळ पेपर आहेच, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पानांवरती दरवर्षी ते देखावे आलेले असतात आणि ते पाहूनही कळतं की अरे हे केलंय, ते केलंय, असं घडलंय, तसं घडलंय. मला वाटतं यावर्षी सगळीकडे अण्णाहूचेच देखावे असतील, ज्या पद्धतीने सध्या रान पेटलंय त्यावर. पण येस, मी मिस करीन काही प्लॅन्स, पण
मे बी नेक्स्ट पुढच्या वर्षी मी ते सगळे परत प्रत्यक्षात उतरवेन.